मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे त्याने तसं जर पाहिलं तर सर्वसामान्य माणूस हा अक्षरशः वैतागला आहे। त्यातच मित्रांनो मग आता तुम्ही जर रस्त्यावरती जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक गाड्या घेण्याचा कल लोकांचा जास्त दिसून येतोय। इलेक्ट्रॉनिक आणि त्याचबरोबर CNG गाड्या देखील घेण्याचा कल हा लोकांचा वाढलेला आहे। आता त्याला काही कारणं देखील आहेत। एक तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किमती तर आहेच, त्याचबरोबर सरकारने इलेक्ट्रिकल ज्या गाड्या आहेत त्यांच्यावरती डिस्काउंट देखील दिलेला आहे। त्याचप्रमाणे ज्यावेळेस इलेक्ट्रिकल गाड्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं, RTO रजिस्ट्रेशन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस RTO रजिस्ट्रेशन करतानाही गव्हर्नमेंट सवलती या देत आहे आणि त्यामुळेच मग लोकांचा कल हा इलेक्ट्रॉनिक गाड्या आणि त्याचप्रमाणे CNG गाड्या घेण्याकडे जास्त वाढलेला आहे। त्यातच मित्रांनो महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांनी न्यूज 18 इंडियाच्या चौपाल कार्यक्रमामध्ये पेट्रोल व डिझेलपासून लवकरच मुक्ती मिळणार असल्याचे बोलले आहे। ते म्हणाले की देशाचे महामार्ग अमेरिकेच्या तोडीचे असतील, स्काय बसेस रस्त्यावर धावतील, इलेक्ट्रिक हायवे असतील, देशाला पेट्रोल आणि डिझेलपासून मुक्ती मिळेल। एवढंच नाही तर ते असंही म्हणाले की अन्न पुरवणारा शेतकरी विमानाचे इंधन पुरवठादार देखील होईल आणि ते हेही म्हणाले की पुढच्या वेळी चौपालवर येईल त्यावेळी अमेरिकेशी स्पर्धा करणारे राष्ट्रीय महामार्ग असतील। मित्रांनो, म्हणजेच थोडक्यात माननीय श्री नितीन गडकरी यांनी हेही भाकीत करून टाकलं की पुढचे सरकार हे BJPचेच बनणार। मग मित्रांनो प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं, भारत पेट्रोल डिझेल मुक्त येणाऱ्या लवकरच्या काळात होईल का? पुढचे सरकार कोणाचे असेल? BJP पुन्हा एकदा सत्तेत येईल का? तर मित्रांनो नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्कीच नमूद करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।